पार्सल घेतलंय बाबा. इथं फाटी कुठं आहे हो? भावांनो पोचलोय मी आता. जे काय पार्सल आलं होतं ते दाखवणार आहे. नमस्कार मंडळी, कशा आहात? तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा प्लॅन थोडा वेगळा आहे. मी चाललोय मिरगावला. मला रुपेचा फोन आला होता. तुम्ही थंबनेल बघितलं असेल, त्यावर तुम्हाला समजलंच असेल. तर मित्रांनो, आपल्या विक्रांत निकम यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर आपण जाऊया, पुढचं प्रवास चालू करा. हेल्मेट. तर चला मित्रांनो, आपण चाललोय आता मिरगावला. आता हा अँगल परफेक्ट आहे तसं मला वाटतंय, कारण मोबाईल लावला त्यासाठीच मी, अँगल बघण्यासाठी. ओके, बंद करतो मोबाईल. आता वाजले 9:46 झाल्यात. आणि रुपेशने मला कालच सांगितलं होतं की आपल्याला फेरं टाकायचे माऊलीला. त्यामुळं मी चाललोय आता मिरगावला. त्याचं थोडंफार त्याला व्हिडिओ बनवायची होती सिनेमॅटिक, त्यामुळं म्हणलं ठीक आहे करूया आपण. सकाळी फोन आला. प्लॅन पण सकाळी वेगळा होता, म्हणजे 2-3 दिवस झालं ठरलं होतं, पण माझं अजून ते होईनच झालं जाणं तिकडं. तिकडचा पण एक ब्लॉग बनवायचे मला. म्हणजे एक चांगलं प्लेस आहे असं, मस्त असं, तो बनवायचे. बघू आता 2 दिवसात जमल असं करणार आहे तिकडचा पण ब्लॉग. हे जरा माउंट लूज झालंय माझं मोबाईलचं, त्यामुळे मोबाईल गोल 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 फिरतोय. अरे बेकार थंडी वाजते या. हेल्मेट असल्यामुळे थोडंफार म्हणजे बरं वाटतंय, एवढं काय थंडी वाजत. जॅकेट घातलं नाही त्यामुळे थंडी तर लय वाजते. 10 वाजलेत तरी. अय बाबा, तराट मधनं असा सापकीने गेला, मला दिसलंच नाही. ती हिथं आल्यानंतर दिसलो, एवढ्या अंतरावर आलं का ना तेव्हा दिसलो मला तो. हे आपण माउंट लावलंय, ह्याच्यावर नाही भरोसा मला. हे जे लावलंय त्याच्यावर भरोसा नाही अजिबात. त्यात फेविक पण भरलाय त्याच्यात खडं, तरी पण मला भरोसा नाही अजिबात. जेव्हा पण मी इथं मोबाईल कॅमेरा लावतो ना, तेव्हा असं बोट ठेवतो. लक्ष ठेवायला लागतंय त्याच्यावर. चुकून निसटलं पडलं तर चांगलाच लागल मग. मिरगाव इथून राईटला, निंबोऱ्यात आता. तरवरनं म्हणजे घरून मी येत असताना आपशिंग वरून इकडे ह्याच रोडने येत होतो आधी. ते आता कसं झालं, त्या आदरकीचा रोडचं काम चाललंय, पूर्ण सिमेंटचा रस्ता बनवायचा चाललाय. त्यामुळे आता मी प्रत्येक वेळेस आहे ना त्या साईडने येतो, सालपेच्या घाटातून मधून हिंगणगाव करत असं डायरेक्ट इकडे येतो. आता ह्या साईडनं थोडं बंद केलं, कारण रस्त्याचे काम होत नाही तोपर्यंत इकडूनच प्रवास करणं चुकीचं आहे जरा, कारण लयच काम चाललंय. सगळ्या रस्त्याला धुरान खड्डन बिड्ड सगळं सगळा विषय मोठाच आहे तिकडं. आता फाटी कुठं आहे मला माहित नाही मेन म्हणजे, कारण त्या फाटीला कधी आलोच नाही आपण. खूप वेळा सांगितलं होतं रुपेशनं, ह्या रोडला आहे ह्या रोडला आहे, कारण फेऱ्याला लय दिवसातनं फेरा काढणार आहे तो पण बोलला. त्यामुळे त्याला म्हणलं बरं ठीक आहे, म्हणलं मी येतो तिकडं, फक्त मला सांग कुठे. आता मला फोन करावा लागेल त्याला. पंढलकर वस्ती, हळूच जावं लागल. बाबासनी विचारतोय फाटी कुठं आहे म्हणून.
बाबा इथं फाटी कुठं आहे हो? फाटी हा फाटी फाटी फेर टाकायला आणतात ते बैल पलीकडे आहे का? चालतं चालतं धन्यवाद. इथले वाटर निंबारकर मधले हम्म. तर बाबांनी सांगितलं आपल्याला या ठिकाणी फाटी आहे म्हणून. माहित असतं तर गोष्ट वेगळी आहे कारण आलो नाही इकडं मी कधी ह्या फाटीला. बाकीच्या माहिती आहेत त्या ठीक आहे ना. बघू आता कुठं गावती या. रुपया बोलला तर रस्त्याच्या कडेलाच आहे पण पुढे जाऊन कळेलच कुठं आहे नक्की. आईच्या गावात पुढे बघायचं ना स्पीड ब्रेकर दिसला नाही मला. आला रुपेश आला. अरे कुठं आहे? बर कुठं आहे? बर आता मला काय गावली नाही. बरोबर रुपेश पुढनं आला. नाहीतर मी भाई तिकडे गेलो असतो डायरेक्ट पुढं. नशीब भाऊ पुढनं आला. हे स्पीड ब्रेकर दिसला नाही मला. त्याच्यावर काही पट्टा नाही काय नाही. आता हे तर मिरर मध्ये बघतोय तरी दिसेना झालंय म्हणजे पूर्ण रोड दिसतोय. लक्ष गेलं असेल माझं पण दिसलं नाही मला नीट. म्हणजे मी किती पुढे आलोय बघा. इथून लेफ्ट तेवढं पुढे गेलो होतो मी. आपल्याला जायचं इकडं आपण गेलो तिकडं. भावांनो पोचलोय मी आता मिरगाव फाटीला. इथं फेऱ्यासाठी फाटे आहेत. 3 फाट्या तर आखलेल्या दिसतात मला. तुम्हाला दाखवतो फाट्या पण आणि ह्यातले फेरे पण दाखवणार आहे. तर बघा मित्रांनो इथं फाटे आहेत ह्या. कसं मस्त असं पटांगण आहे नुसतं आणि इकडं आहेत त्या फाट्या. सर्जाला पाणी करायला घेतलंय आणि हा बैल पण रुपेच्याच गावातला आहे. ही सगळी बैल फेऱ्यासाठी चाललेली आहे तिथं. माऊलीला पण पाणी करायला घेतलंय. माझा मित्र रुपेश मधने वाठार निंबाळकर यांचा हा माऊली आहे. बैल घेतले आता झोपायला. बघू शकताय मित्रांनो इथं असलेली फाटी वापरात एकच वाटते कारण इकडच्या फाटींवरती गवत आहे. तर आता बैल खाली नेलेत आणि पहिलाच फेरा आहे म्हणजे त्या माऊलीला ह्या फाटीला तर पहिल्यांदाच आणलंय रुपेशने. आणि माऊली आणि सर्जा असे 2 बैल आहेत. तर ह्या 2 बैलांचा आता पहिला फेरा आहे. तुम्हाला व्हिडिओ पण दाखवतो. गाडी वळवली आहे आता. गाडी सुटायला तयार. माऊलीचा आणि सर्जाचा फेरा सुटलाय. ते बघू शकताय मित्रांनो किती मस्त अशी गाडी धावत आली आहे. इथे आलेल्या सर्व गाड्यांचं फेर दाखवतो तुम्हाला. बैल आणि खेचार झोपायचं चाललंय. 2 हा फेरा तुम्हाला दाखवतो मी. शिंगरू माहितच असेल तुम्हाला शिंगरू.
माझा विक्रांत निकम ब्लॉग्स. एका खोंडाचा फेरा आहे, खाली घेऊन चालले. तर फेरो बिरो टाकून झाले त्यांनी. आता रुपेशचा माऊली तर गेला घरी, मी पण निघतोय आता, कारण एक पार्सल आलंय माझं. तर ते पार्सल काय आहे तुम्हाला ते पण दाखवतो. चला आपण जाऊयात आता पुढच्या प्रवासाला. चला मित्रांनो, आता निघतोय रिटर्न. बस झाला आता, कंपनीत पण जायचे. कंपनीत 2 वाजता जायचे मला. आपल्याला आता कंपनीत जायचे, अजून जेवण केलं नाही. जेवण बिवण करून मग निघणार आहे. एवढं पण लांब नाही, थोडंसंच आहे. मित्रांनो, आता जी वातावरण आहे ना, आणि हे साईडला असले झाडे बिडे, ही पावसाळ्यात ना एवढं भारी दिसतं, काही विषय नाही. एकदम स्वर्ग स्वर्ग स्वर्ग. त्यामुळं आता एवढं काय ना, आता वाटते जरा वसाड वसाड, पण पूर्ण असं मैदानच आहे. असं पार्टी बिर्टी करायचं तर एक नंबर आहे, पण आत्ताच्या दिवसात नाही. आता पार्टी केली म्हणजे सगळं पेटायचं धंदा आहे. मागच्या चाकात बहुतेक हवा लयच कमी आहे, गाडी अशी लटपटती. हवा मारली पाहिजे पहिली. आलं निंबोरे. हवा मारायचं दिसतंय का? दिसतंय दिसतंय. आहे का कोण इथे? नाही. आज जाऊन मारूया. टायर सर्व्हिस. हवा चेक करा की. हवा किती होते? येऊ का? बस का? 20. 10 होती का? त्याच्या आईला टायर मला आता बदलायला चालू. एक साइड खाते टायर. हम्म. ऑनलाईन केल्या पुढच्यात असेल. एक महत्वाचं काम झालं, हवा नव्हती गाडीत. 10च होती, 10वरच होती. 20 केली. आता आपण निघू डायरेक्ट पार्सल घ्यायला. तर भावांनो, रस्त्याचं पेंटिंग काम चाललेलं आहे, बघू शकता. ले बेटा चलो. वाजून गेल्यात 12च्या पुढे गेलेत. आपल्याला 2 वाजता जायचे कंपनीत, तसा टाइम आहे म्हणाय गेलं तर. पण आपण लवकर जेवून आपल्या निवांत जरा आराम करायचा, मग जायचं कंपनीत. डिवाइड पलीकडे जायला इथनं रस्ता होता, हे पण बंद केलाय. आता आम्ही पलीकडे कुठनं जायचं? आम्हाला उलट्या साईडनं जावं लागणार, रॉंग साईड. आमच्या अपार्टमेंट पासून असं उलट रिटर्न जाने का. इधर से आगे जाएगा तो उधर बहुत किलोमीटर लांब पड़ता है. तर पोचलोय आपण आता आपल्या ऑर्डर
पुढच्या डेस्टिनेशनला. तर इथं काकांपाशी दिली ऑर्डर त्यांनी. पार्सल दिलंय ना. ओके. हो तेवढंच होतं. धन्यवाद. फोन आला म्हणले दुकान बंद आहे, म्हणलं द्या ह्यांच्यापाशी मग. हा ते प्रत्येक वेळेस तिथंच ठेवतात ना. पार्सल घेतलंय आणि आता परत रिटर्न उलट चाललोय. म्हणलं आता रूमवर जाण्यापेक्षा पहिलं जेवण आणावं, मग पुढचा प्रवास. कारण जेवण आणायचंय, कारण की मला परत कंपनीत जायचे. एक तर जेवण तरी करून येणार, नाही तर पार्सल तरी आणणार. पार्सलच आणावं मला असं वाटतंय. एक तर रस्ता बंद केला इथं यायला वाट नसती. असं रॉंग साईडनं जावं लागतं इकडे जायचं म्हणल्यावर सुरवडीत. तर जेवण कुठनं घेऊया. हाय 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 बहुतेक हाय. हाय ना. चालू आहे. चपाती आणि मटकी घेतली. आता ही घरी जाऊन खायचं रूमवर. हिंदवी मेस. मेस आहे, हॉटेल आहे. म्हणजे आपलं घरगुती टाईप सगळं भेटतं. चपाती भाजी आणि भाकरी. तुम्हाला मी पार्सल दाखवणार आहे रूम वरती गेल्यावर. विषय असा झालाय, जेवण तर आणलं पण पाण्याची बाटली राहिली. तर गाडी आणायचं म्हणल्यावर इथं तर अपार्टमेंट आणि गाडी आणायचं कशाला एवढ्यासाठी. आपण आता आलोय रूमवरती आणि तुम्हाला जे काय पार्सल आलं होतं ते दाखवणार आहे. 2 मिनिटच थांबा, दाखवतो. हे आपलं पार्सल आहे आणि ह्याच्यात काय दाखवतो तुम्हाला. तर मी हे जे चॅनलचा लोगो बनवलेला आहे, विक्रांत निकम ब्लॉग्स ट्रॅव्हल अँड मोटो, तर हे आपला बॅच आलेला आहे फायनली. तर ह्याच्यासाठी मी 15 ते 20 दिवस झाला वाट बघत होतो. कारण पहिल्यांदा जेव्हा मागवलं होतं तेव्हा काय झालं, ते भेटलं नाही. आणि नंतरनं काय झालं की परत मग त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून घेतला आणि त्यांना म्हणलं की मला हे पाहिजेच. मग ह्यांनी मला हे परत पाठवून दिलेलं आहे. तर मित्रांनो, हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला. मी आता जेवण करतो आणि माझा कंपनीत जायचा पण टाईम झाला आहे. आपण एका नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये भेटूयात. तर आपल्या विक्रांत निकम ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर चला.